एक काम कर ना, तू ऑफिसलाच ये, मग आपण एकत्र निघू. भांडण संपलं आणि चेहऱ्यावर हसू आलं. पण माझ्यासमोर परिस्थिती कशी आली? तोंड बंद ठेवायचं नागराज शेठ, तोंड बंद ठेवायचं. याला बांधून ठेवलं म्हणजे त्याच्या नकाची दाढ गेली असं नाही समजायचं. कधीच चिचुंद्री आणि बेडूक त्याच्या शेपटीला पण नाही हात लावू शकत. तुझा राग समजू शकतोय मी, पूर्णपणे समजतोय मला. पण माझ्याकडे तरी दुसरा पर्याय होता का सांग ना. तू अर्जुनला किंवा दादाला सगळं सांगितलं असतं माझ्याविषयी तर. अरे 25 वर्षाची मेहनत होती माझी, सगळी वाया गेली असती. त्यातली 24 वर्ष तुमच्या पाठीशी भक्कम उभा होता हा मैपत शिकले. हे विसरलं का तुम्ही नागराज शेठ? 6 महिने तुमच्या भावाला टपकवण्याचं प्लॅनिंग करत होतो आपण. मी पण माझ्या रूम मध्ये जाऊन बघ. हे ऑफिसला गेल्या गेल्या मला कॉल करणार आहेत हे ऐकून सुद्धा अस्मिताताईंनी आम्हाला चिडवलं नाही. म्हणजे त्या नक्कीच खूप अस्वस्थ आहेत. मला खरंच काही करायचं नव्हतं. हे असं काहीही करायचं नव्हतं. भांडण्याची वेळ नाही मैपत. अजिबात भांडायचं नाहीये आपण. आपण जर भांडत बसतो ना तर मग अवघड होईल सगळं. एकमेकांचे हात धरून राहायला पाहिजे आपण.